एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। देवेंद्र फडणवीस सरकारच्या विशेष अधिवेशनात विरोधकांनी पहिल्याच दिवशी शपथ घेण्यावरच बहिष्कार टाकलाय। आमदारांच्या शपथविधीसाठीच विशेष अधिवेशन बोलावण्यात आले, पण ईव्हीएम वरून महाविकास आघाडीने विरोध दर्शवला। पाहूया। आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत। आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला। त्यांना माहिती आहे की आपण शपथ 8 दिवसांनंतर जरी घेतली परंतु ती सभागृहात होणार नाही तर ते विधानसभेच्या अध्यक्षाच्या दालनात होणार आहे, म्हणून एक नौटंकी आज त्यांनी केली। संख्येने कमी असले तरी विरोधक म्हणून कठोर भूमिका घेणार हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पहिल्याच दिवशी दाखवून दिलं। 3 दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीच्या शपथविधीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी बहिष्कार घातला आणि यात आघाडीवर राहिले ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड। लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्कडवाडी असं पोस्टर दाखवत आव्हाडांनी ईव्हीएमचा निषेध केलाय। मार्कडवाडीने एक भूमिका घेतली। बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं। आता निवडणूक आयोगाचं काम काय? निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत। जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत। महत्त्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे, लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत, इथपासून सुरुवात होते। कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं। आपण पाहिलं असेल 2014 पासून हळूहळू जे चाललेलं आहे, इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं काम चालू आहे। मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। सभागृह सुरू झालं तेव्हा विरोधक सभागृहात आली। वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीत झाल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमदारकीची शपथ घेतली। त्यानंतर विरोधकांनी वॉकआउट केलं। हा शपथ विधीचा निषेध नाही तर विद्यमान सरकार ज्या पद्धतीने काळबेरं करून सत्तेवर आले त्याचा निषेध म्हणून आम्ही बाहेर आलेलो। महायुतीचे 230 आमदार निवडून आले आणि महाविकास आघाडी 50चा आकडाही पार करू शकली नाही। त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या मार्कडवाडीमधल्या ग्रामस्थांवर बॅलेटवर मतदान घेण्यावर प्रशासनाने बंदी घातली। इथूनच विरोधकांच्या हाती आयता मुद्दा लागलाय। निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खरं तर पारदर्शकता ठेवली नाही, या संदर्भात अनेकांचा संशय आहे। या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आजच्या दिवस शपथ घेणार नाही। मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि या सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध, यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे। शपथविधी चालू असताना बहिष्कार टाकण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात घडत आहे आणि हा दुर्दैवी आहे, कारण ज्या लोकांनी, जनतेने विश्वासाने आपल्याला विधानसभेत काम करण्यासाठी पाठवलेलं आहे त्या मॅन्डेटचा अवमान करत आपण अशा प्रकारचा बहिष्कार करत असाल तर संसदीय लोकशाहीला हे अशोभनीय असं कार्य आहे, मला असं वाटतं। आणि बहिष्कार टाकून आपण स्वतःच्याच निवडी संदर्भात शंका उपस्थित करत आहात का, असा एक प्रकार किंवा अशी एक विचार हा लोकांसमोर येत आहे। आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची। एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल। तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल। त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःला टेस्ट करत रहा। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथ घेण्यावर बहिष्कार घातला
पण चौघांनी वेगळी भूमिका घेत आमदारकीची शपथ घेतली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आमदारकीची शपथ घेतली. समाजवादी पार्टीनं तर महाविकास आघाडीमधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेत अबू आझमी आणि रईस शेख यांनी आमदारकीची शपथ घेतली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांनी सुद्धा शपथ घेतली. ईव्हीएम आणि संध्याकाळी 5 नंतरच्या मतदानावर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवलाय आणि नाना पटोलेंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील राऊतांनी बॅलेटवर निवडणुकीसाठी राजीनाम्याची तयारी सुद्धा दर्शवली. निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान घेतलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार पुढे होते महाविकास आघाडीचे की बॅलेटच्या निवडणुकीसाठी ते तयार असतील. निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचं आम्हाला पत्र दिलं. आम्ही त्या पद्धतीचं पत्र त्यांना देतोय आणि त्याने पत्र दिलं की निवडणुकीची आणि त्या राजीनाम्याची प्रोसेस सुरू होऊन जाईल. निवडणूक आयोगाला विनंती आहे की मी राजीनामा द्यायला तयार आहे. माझा राजीनामा देऊन तुम्ही परत ह्या ठिकाणी निवडणुका बॅलेट पेपर घेत असतील तर मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे. दिलं तर त्यांना काय आश्चर्य नाही आहे. दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडणूक घेता येईल म्हणून त्यांना त्यांचं मत त्यांनी व्यक्त करतायत. त्याच्याबद्दल आम्ही कोणतीही कॉमेंट्स करणार नाही. त्यांना बाकीचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. त्यांनी कोणता पर्याय निवडायचा हे जानकर ठरवतो. ईव्हीएम मध्ये कोणतीही गडबड नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं. त्यामुळे आमदार राजीनाम्यासाठी तयार असले तरी पुन्हा बॅलेटवर निवडणूक होईल अशी अजिबात शक्यता नाही. अर्थात उद्या महाविकास आघाडीचे आमदार आमदारकीची शपथ घेतील. विनायक दावरुंग आणि गिरीश गायकवाड यांच्यासह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.